राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा। आज राज्याला अलर्ट जारी। हवामान विभागाची माहिती। उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, पालघर वगळता संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा। पुणे शहरात रात्रभर जोरदार पावसाची हजेरी। वानवडीमध्ये अनेक ठिकाणी साचलं पाणी। नागरिकांचे हाल। सातारा शहरासह कोरेगाव, जावळी तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे काही काळ महामार्गावर पाणी। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर साताऱ्यामध्ये अचानक मुसळधार पाऊस। नागरिकांची आणि वाहन चालकांची मोठी तारांबळ। सातारा शहरावरती पहाटे दाट धुक्याची चादर। यवतेश्वर घाटामधून दिसलं डोळ्याचं पारडं फेडणारं दृश्य। रात्री झालेल्या पावसानंतर सातारा परिसरामध्ये आल्हाददायक वातावरण। पुण्यात 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस। हडपसर भागामध्ये रस्त्यावर साचलं गुडघाभर पाणी। पावसामुळे जनजीवन विस्कळीत। रायगडच्या पोलादपूर लगत असलेल्या महाबळेश्वरच्या खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस। जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगडमध्ये पावसाची हजेरी। अकोल्यात पुरात बैलगाडीसह शेतकरी बुडाला। ग्रामस्थांनी वेळीच शेतकऱ्याला काढलं बाहेर। मात्र एक बैल पुरात गेला वाहून। दुसऱ्या बैलाला ग्रामस्थांनी वाचवलं। बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये तुफान पाऊस। मांजरा नदीला पूर। मांजरा धरणातील पाणी साठ्यात वाढ। लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यांचा पाण्याचा प्रश्न मिटणार। बीडच्या आष्टी तालुक्यातील लिंबोडी इथं प्रकल्प ओव्हरफ्लो। गावातील सरपंचाकडून तलावातील पाण्याचं पूजन। प्रकल्पातील पाण्यामुळे जवळपास 15 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला। अहमदनगरमध्ये मुसळधार पाऊस। जामखेडमध्ये वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटला। लेंडी नदीवरचा पूलही पाण्याखाली। जेसीबीच्या सहाय्याने लोकांना काढलं बाहेर।